नमस्कार. चला, आज आपण एका अशा विचारवंताला समजून घेऊया ज्यांचे नैतिकतेवरचे विचार आजही आजच्या या गुंतागुंतीच्या काळातही आपल्याला एक अचूक दिशा दाखवतात. त्यांचं नाव आहे वॅक्लाव हॅवेल. सुरुवातच करूया त्यांच्या एका जबरदस्त विचाराने. हॅवेल म्हणतात की माणसाची खरी ओळख तेव्हाच होते जेव्हा परिस्थिती आव्हानात्मक असते, आरामात नाही. म्हणजे जेव्हा संकटे येतात, वादविवाद होतात, तेव्हाच आपलं खरं चारित्र्य जगासमोर येतं. आणि हाच विचार आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. तर हाच मुद्दा जरा पुढे घेऊन जाऊया. हॅवेल यांची ही एक प्रकारची कॅरेक्टर टेस्ट आहे. संकटात तुमचं चारित्र्य कसं आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग माहितीये काय, की कठीण प्रसंग आपलं चारित्र्य घडवत नाहीत, ते फक्त ते उघड करतात, लोकांसमोर आणतात. नैतिक नेतृत्वासाठी ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण येऊया हॅवेल यांच्या सगळ्यात प्रसिद्ध संकल्पनेकडे, आणि ती म्हणजे सत्यात जगणं. आता हे फक्त खरं बोलणं इतकं सोपं नाहीये. हॅवेल यांच्यासाठी हे वैयक्तिक आणि राजकीय प्रतिकाराचं एक खूप मोठं, खूप शक्तिशाली शस्त्र आहे. तर मग हे सत्यात जगणं म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं तत्व आहे जे सांगतं की कोणतीही दडपणशाही असो, तिच्या विरुद्ध लढण्यासाठी सचोटी आणि प्रामाणिकपणा हे भीतीपेक्षा खूप जास्त प्रभावी शस्त्र आहेत. आता हेच हॅवेल यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकूया. बघा, हॅवेल काय म्हणतात, सत्यात जगणे हा प्रतिकाराचा सर्वात शक्तिशाली प्रकार आहे. याचा आपल्या आयुष्यात काय संबंध? विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती भ्रष्टाचाराविरुद्ध उभी राहते किंवा एखादा विसल ब्लोअर होऊन सत्य बाहेर आणतो, तेव्हा ती व्यक्ती काय करत असते? ती सत्यात जगत असते. हीच तर खरी ताकद आहे, नाही का? बरं, सत्यात जगायचंय हे तर ठरलं, पण मग ते करायचं कसं? त्यासाठी दोन गोष्टी खूप आवश्यक आहेत. एक म्हणजे धैर्य आणि दुसरं म्हणजे जबाबदारी. आपला पुढचा विभाग याच गोष्टीवर आहे की एका उच्च हेतूने काम कसं करायचं. चला, या प्रश्नावर थोडा विचार करूया. हे नैतिक धैर्य म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे यशाची खात्री नसतानाही योग्य गोष्टीच्या बाजूने उभं राहणं? हॅवेल यांचा यावरचा दृष्टिकोन खूपच वेगळा आणि खरं सांगायचं तर खूप प्रेरणादायी आहे. आणि याचं उत्तर हॅवेल या वाक्यात देतात. ते म्हणतात, आशा म्हणजे काहीतरी चांगलं होईल हा विश्वास नाही, तर काहीतरी करणं योग्य आहे ही खात्री आहे. किती किती खोल विचार आहे हा. म्हणजे खरं धैर्य हे निकालावर अवलंबून नसतं. परिणाम काहीही हो, जे योग्य आहे ते करण्याची खात्री असणं म्हणजेच खरं धैर्य. ठीक आहे, धैर्याचं तर समजलं. आता ह्या विभागातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, जबाबदारी. आपली जबाबदारी नेमकी कुठे सुरू होते आणि कुठे संपते? आपण सहसा आपल्या जबाबदाऱ्या कशा पाहतो? माझं यश, माझी कंपनी, माझा देश आणि माझं कुटुंब. आणि या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, यात काहीच वाद नाही. पण हॅवेल यांच्या मते आपली खरी जबाबदारी या सगळ्याच्या पलीकडे जाते. मग ती पलीकडची गोष्ट कोणती आहे? तर उत्तर आहे सार्वत्रिक मूल्य, म्हणजे माणुसकी, न्याय, सत्य यांसारखी मूल्य. हॅवेल यांचा ठाम विश्वास होता की कोणतीही लोकसेवा किंवा नैतिक जीवन हे ह्या सार्वत्रिक मूल्यांसाठी समर्पित असायला हवं. हॅवेल यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर ही जबाबदारी आहे माझे कुटुंब, माझा देश, माझी कंपनी, माझे यश यापेक्षा उच्च असलेल्या गोष्टींप्रती. विशेषतः जे लोक नागरी सेवेत आहेत त्यांच्यासाठी तर ही एक अत्यंत आवश्यक अशी नैतिक चौकट आहे. आता इथून पुढे हॅवेल एक खूप जबरदस्त कनेक्शन लावतात. ते दाखवून देतात की एका व्यक्तीच्या आतली नैतिकता आणि संपूर्ण समाजाचं स्वातंत्र्य यांचा थेट संबंध कसा असतो. आपला पुढचा विभाग याचबद्दल आहे. हॅवेल इथे एक तार्किक साखळी मांडतात आणि ती सुरू होते एका साध्या विचाराने की ज्या व्यक्तीकडे स्वतःची विवेकबुद्धी नाही, ती व्यक्ती कधीच खऱ्या अर्थाने स्वतंत्र असू शकत नाही. याचाच अर्थ खरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या आतला तो नैतिक आवाज, तो आपल्याला मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. आणि हॅवेल यांचे शब्दच यावर शिक्कामोर्तब करतात. ज्या व्यक्तीला विवेकबुद्धी नाही, ती स्वतंत्र असू शकत नाही. किती साधं पण किती महत्त्वाचं वाक्य आहे हे. हे तर झालं वैयक्तिक पातळीवर. पण हॅवेल हाच मुद्दा आता राष्ट्रापर्यंत घेऊन जातात. ते विचारतात, आणि स्वतंत्र, स्वाभिमानी आणि स्वायत्त नागरिकांशिवाय कोणतेही स्वतंत्र राष्ट्र असू शकत नाही. बघा, किती सरळ आणि स्पष्ट विचार आहे. म्हणजे देशाचं स्वातंत्र्य हे तिथल्या नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या नैतिकतेवर अवलंबून असतं. हॅवेल यांच्या या पूर्ण वाक्याने हा मुद्दा अगदी स्पष्ट होतो.
म्हणजेच काय तर लोकशाहीचा पायाच मुळी तिच्या नागरिकांच्या नैतिक जडणघडणीवर उभा असतो. तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? हॅवेल यांचा हा संदेश आजही इतका महत्वाचा का वाटतो? चला आता या विश्लेषणाच्या शेवटाकडे वळूया आणि त्यांचा हा चिरंतन संदेश समजून घेऊया. आणि हा आहे या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा. हॅवेल आपल्याला सांगतात की कोणतंही नैतिक शासन हे सत्य, धैर्य आणि जबाबदारी या 3 मजबूत स्तंभांवर उभं असतं. आणि याच पायावर विवेकी आणि जबाबदार नागरिक स्वातंत्र्याची एक भक्कम इमारत उभी करतात. जे लोकसेवेत आहेत किंवा येऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा विचार म्हणजे एका दीपस्तंभासारखा आहे. आणि जाता जाता एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल. आजच्या या जगात जिथे खोट्या बातम्यांचा आणि चुकीच्या माहितीचा पूर आलाय, तिथे हॅवेल्स यांच्या सत्यात जगण्याचा नेमका अर्थ काय असू शकतो यावर नक्की विचार करा.